आता पुढची बातमी। काटा लगा फेम आणि बिग बॉसची स्पर्धक असलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मृत्यू झालाय। काल रात्री अचानक तिची तब्येत बिघडली। तिला अंधेरीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय। कुपर रुग्णालयात शेफालीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलंय आणि तिचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आलाय। मृत्यूचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाही। शेफालीच्या घरी शुक्रवारी सत्यनारायण पूजा पार पडली, त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता ती झोपून उठली। नंतर तिचं बीपी लो झालेलं, त्यानंतर तिला सलाईन लावण्यात आलं। थोड्या वेळाने तिची तब्येत आणखी बिघडली। तिचं बीपी एकदम हाय झालं आणि तिला चक्करही आल्याची माहिती समोर येते। दरम्यान तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं। शेफाली जरीवाला कोण होती ते पाहूया। 15 डिसेंबर 1982 ला तिचा जन्म झाला। कम्प्युटर ऍप्लिकेशनची ती पदवीधर होती। 2008 च्या बुगी वुगी कार्यक्रमादरम्यान तिने पदार्पण केलं। मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून अनेक अल्बम्स केले, चित्रपटांमध्येही काम केलं। 2019 च्या बिग बॉस 13 या सीझनमध्ये तिने सहभाग घेतलेला। काटा लगा गाण्याने ती प्रसिद्धीच्या झोतात आली। नच बलिये 5 आणि नच बलिये 7 मध्ये तिने सहभाग घेतलेला। बेबी कम ना या वेब सिरीज मध्ये श्रेयस तळपळे सोबत तिने काम केलेलं। शैतानी रस्में मुझसे शादी करोगी चित्रपटातही तिने भूमिका केलेली होती। म्युझिशियन हरमीत सिंग सोबत 2004 मध्ये तिचा विवाह झालेला। हरमीत आणि शेफालीचा 2009 मध्ये घटस्फोट झालेला। 2015 मध्ये पराग त्यागी सोबत शेफालीने मग लग्न केलं। आणि तिचा काल अशा प्रकारे मृत्यू झालेल्या कारण अजूनही समोर आलेलं नाहीये। दरम्यान मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिसांकडे या प्रकरणी तपास केला जातोय। मुंबई पोलीस रात्री 1 वाजता शेफाली जरीवालाच्या घरी पोहोचले। त्यानंतर फॉरेन्सिक पथकाकडूनही तपासणी करण्यात येते। घरातील इतर सदस्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। याशिवाय शेफालीच्या घरी काम करणाऱ्या तिचा स्वयंपाकी आणि मोलकरणीसह डॉक्टरांचीही चौकशी करण्यात आली आहे। चौकशी दरम्यान अद्याप कुठल्याही वादविवादाची माहिती समोर आलेली नाही। तर शेफालीच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच तिच्या मृत्यूचं नेमकं कारण हे स्पष्ट होईल।